अहमदाबाद विमान अपघातस्थळी मोदींची भेट, म्हणाले विध्वंसाचे दृश्य खूपच दुःखद. मृत्यूचे शब्दात वर्णन करणे कठीण. अहमदाबादमधील विमान अपघातातून आत्तापर्यंत 235 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यापैकी 241 जण विमानात प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. 5 मृत हे विमान ज्या मेडिकल हॉस्टेलमध्ये कोसळलं त्या मेडिकल हॉस्टेलमधील आहेत. ज्या बीजे मेडिकल कॉलेज हॉस्टेलमध्ये विमान कोसळलं त्या हॉस्टेलमध्ये 50हून अधिक लोक उपस्थित होते. तथापि हॉस्टेलमध्ये किती मृत्यू झाले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 4 MBBS विद्यार्थी आणि एका डॉक्टरच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी शुक्रवारी सकाळी अहमदाबादला पोहोचले आहेत. सर्वप्रथम त्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. त्यानंतर ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे त्यांनी सुमारे 10 मिनिटे पीडितांची भेट घेतली. एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर फ्लाईट AI 171 गुरुवारी दुपारी 1:38 अहमदाबादहून लंडनला निघाले. विमानात एकूण 230 प्रवासी होते, ज्यात 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिक होता. त्यानंतर अवघ्या 2 मिनिटांनी विमान कोसळले, ज्यामध्ये 103 पुरुष, 114 महिला, 11 मुले, 2 नवजात बालकांचा समावेश होता. उर्वरित 12 जण क्रू मेंबर होते. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा समावेश आहे. एक प्रवासी बचावला आहे. पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये लिहिले, आज अहमदाबादमधील अपघातस्थळाला भेट दिली. विध्वंसाचे दृश्य खूप दुःखद आहे. मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या पथकांना आणि अधिकाऱ्यांना भेटलो, जे सतत कठोर परिश्रम करत आहेत. या अकल्पनीय दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्यांच्यासोबत आमच्या संवेदना आहेत. ते पुढे म्हणाले, या विमान अपघातामुळे आपण अत्यंत दुःखी आणि धक्कादायक आहोत. एवढ्या लोकांच्या अचानक हृदयद्रावक मृत्यूचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांना आणि आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. आम्हाला त्यांचे दुःख समजते. आम्हाला माहीत आहे की या अपघातामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी अनेक वर्ष जातील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अहमदाबाद.